त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवलेला. या राज्यामध्ये आपण गेले 2-2.5 वर्ष काम केलं. महायुतीचं काम, एकीकडे विकासाचं काम, दुसरीकडे कल्याणकारी योजनांचं काम, आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना, सगळ्यात सुपरहिट. त्याच्यामुळे म्हणजे मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीवरची लडकी आणि सुपरहिट झाली. आणि अनेकांना काही लोक फिट येऊन पडले, चक्कर येऊन पडले, काही लोक आता काय काय झालं मला माहिती नाही. पण या ठिकाणी एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला. म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही. एवढं साप एकदम धुवून टाकलं. तो कुठला साबण आणि त्याच्यामध्ये एवढं मतदान केलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली. आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला. त्यांना सुधारलंच नाही, समजलंच नाही कुठं गेलो. हे चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. आणि त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, माझं शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे. ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही ही योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली, ती झाली. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. एक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली. वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला